अरे बाबा, दोनच मार्ग तुमच्याकडे राहिलेत, एक ते एकत्र या, नाही तर जेलमध्ये जा. तसं व्यापारी आपल्यालाही सांगतो, रामाच्या नावाचा असताना हे सरकार स्तोम माजवते, याच्याबद्दल दुमत नाही. ज्याला कोणाला ज्या ज्या देवाना किंवा देवीना असताना पूजा अर्चा करायची आहे त्याला पूर्ण मुबलक आहे या देशामध्ये. देवाच्या नावाने भावनिकता निर्माण करायची आणि सत्ता कॅप्चर करून घ्यायची, सत्तेवरती बसायचं आणि नंतर ज्यांनी बसवलं त्याच्याच घरी धाड घालायची, अशी जी अवस्था आहे ती पहिल्यांदा तुम्ही असताना ओळखा. धाडी घालणं वाईट आहे असं मी मानत नाही. धाडी घालणं वाईट आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही. ज्यांनी चुका केल्यात त्याच्यावरती तुम्ही धाडी घाला, पण 10 वर्षामध्ये एक धाड अशी दाखवा तुम्ही घातलेली आहे, त्याचा सगळा रेकॉर्ड कोर्टासमोर ठेवलेला आहे आणि कोर्टाने त्याला सजा दिलेली आहे. असं एक तरी कुटुंब, एक तरी व्यक्ती तुम्ही आम्हाला असताना दाखवा. एकच म्हणतोय, आपल्याला विसर पडू देऊ नका. अण्णा हजारे दिल्लीमध्ये बसले, 2G स्कॅम झाला म्हणून सांगितलं. 2 लाख 2.25 लाख कोटीची चोरी झाली म्हणून सांगण्यात आलं. डी राजा, मंत्री कनिमोनी आणि इतर 5-6 जण जेलमध्ये गेले. कोर्टात केस झाली दिल्लीच्या. त्या जजने जजमेंट मध्ये काय लिहिलं? त्या जजने जजमेंट मध्ये लिहिलं की मी दर दिवशी वाट बघत होतो. मी दर दिवशी वाट बघत होतो की आत्ता कागद येतील, आत्ता कागद येतील. पुराव्याची कागद येतील, करप्शनची कागद येतील. 2.5 वर्ष वाट बघितली आणि 2.5 वर्ष वाट बघून मलाच वाटलं की ह्याला मी आतमध्ये टाकलेला आहे. कुठल्या आधाराने? फक्त संशयाच्या आधारावरती. माझ्याकडे अधिकार आहे म्हणून त्या अधिकाराखाली ईडीने असताना 4 माणसं उभी केली आणि ह्यांनी चोरी केली असं सांगितलं म्हणून मी असताना आतमध्ये टाकलं. पण ते आतमध्ये टाकण्यासाठी जे पुरावा पाहिजे तोच पुरावा आला नाही आणि दुर्दैवाने तो असं म्हटला. त्या जजमेंट मध्ये असताना जज असं म्हणतो, दुर्दैवाने नाईलाजाने पुरावा नसल्यामुळे मला ह्यानं सोडून द्यावं लागतं. हा निर्णय आला कधी? 2016-2017ला. हा निर्णय आला 2016-2017ला. सरकार कोणाचं होतं? तर नरेंद्र मोदीचं सरकार होतं. ना मैं खाऊंगा ना खाने दूंगा, ना मैं खाऊंगा और खाने दूंगा. अरे लेका, नुसता घोषणा करू नको. ज्यांनी खाल्ले त्याचे कागदपत्र कोर्टाला का सादर केले नाही याचा पहिल्यांदा खुलासा कर. काँग्रेसवाले नालायक आहेत. मी त्यांच्या जागी असतो, मी त्यांच्या जागी असतो तर हाच निर्णय घेऊन पूर्ण भारतीय जनता पक्ष आणि RSS ला देशाची माफी मागायला लागली असती की खोटारडे आहात तुम्ही. तुम्ही खोटारडे आहात.
वर्तमानपत्र तुमच्याकडे आहेत, टीव्हीचे मालक तुमच्याकडे आहेत, आणि म्हणून तुम्ही आज काही खोटं पसरवणार आहात. लोकांनी विश्वास ठेवला आणि इथली सत्ता भारतीय जनता पक्षाच्या हातामध्ये दिली की जेणेकरून हे चोरी पकडतील. 2.5 लाख चोरल्या गेलेले आहेत ते सरकारच्या तिजोरीमध्ये येतील आणि चोराला जेलमध्ये घालतील. पण आपल्याला दिसतंय काय? आपल्याला दिसतंय काय? चोराने पोलिसाने चोरी पकडण्याच्या ऐवजी चोराबरोबरच पोलिसांनी हातमिळवणी केली का हा शंका यायला लागलेला आहे. चोराबरोबरच हातमिळवणी केली आहे का? आधा आपका आधा हमारा. आणि म्हणून मित्रो, जे खोटारडे आहेत, फसवे आहेत, यांच्या हातामध्ये पुन्हा 5 वर्ष आपण देता कामा नये हे असताना लक्षात घ्या. आता त्यांनी जिना असह्य केलेला. दिल्लीमध्ये शेतकरी बसलेला आहे. आज मजुराची चर्चाच होत नाही. तो मग फॅक्टरीतला कामगार असेल किंवा शेतातला मजूर असेल, याची चर्चाच आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही. शेतकरी आत्महत्या करतोय म्हणून तरी त्याची चर्चा होते. त्यांनी आत्महत्या केली नसती तर त्याची तरी चर्चा झाली असती का, याच्याबद्दल मला असणारं शंका. आज शेतकरी ईर्ष्येला पेटला. काय ईर्ष्येला पेटला? ते हे सरकार लालांचं सरकार आहे हे आपण लक्षात घ्या. हे सामान्य माणसाचं सरकार नाही. आजच कोणीतरी शास्त्राच्या बाजूने लिहित असताना की आम्ही असताना हमी भावाचा कायदा केला तर सरकारला 16 लाख कोटीचं नुकसान होणार. अरे आम्ही सरकारने विकत घ्यावं म्हणत नाही आहोत.